नमस्कार मैत्रिणींनो, मॅड्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आज आपण अक्षय पात्र रांगोळी काढणार आहोत, खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळेमध्ये। चला तर आपण चॉकच्या साहाय्याने किंवा रांगोळीच्या साहाय्याने आपण 7 टिपके काढून घेणार आहोत। आधी आपले 7 टिपके झालेले आहेत। मधला जो आपला जो पॉइंट आहे त्याला थोडंसं रांगोळीने आपण डार्क करून घेऊयात। पहा तर अशा पद्धतीने आपण मधला टिपका हा डार्क केला आहे। साईडला 3 टिपके आणि त्याच्या साईडला 3 टिपके। आता उभ्या रेषेमध्ये आपण 3-3 टिपके देणार आहोत। 1 2 3, 1 2 आणि 3। आता अशाच पद्धतीने आपण त्या 2-2 टिपक्यांच्या मध्ये पण आपण असेच टिपके देऊन घेणार आहोत, 3-3 टिपके। पहा अशा पद्धतीने 1 2 आणि 3, 1 2 आणि 3 असेच आपण चारही बाजूंना देणार आहोत। तर आपल्या शेवटच्या 2-2 टिपक्यांमध्ये आता आपण 4-4 टिपके असे देऊन घेणार आहोत। प्रत्येक लास्टच्या 2 टिपक्यांमध्ये आपण 4 टिपके, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 2 अशा प्रकारे टिपके देऊन घेणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूयात आता टिपके द्यायला। हे 1, हे 2, 3 आणि 4। आपण प्रत्येकच साईडला आधी त्या 2 टिपक्यांच्या मध्ये हे अशा पद्धतीने 4-4 टिपके आपण देऊन घेणार आहोत। 1 2 आपल्याला मधोमध असे 4 टिपके यायला पाहिजे त्या 2 टिपक्यांच्या मध्ये, म्हणून आपण साईडच्या आधी काढून घेत आहोत 2 टिपके आणि त्याच्यानंतर त्याच्या ॲडजस्टमेंटनुसार समांतर असे मध्ये 2-2 टिपके काढून घेणार आहोत। हां 1 2 3 4, परत 1 2 3। थोडंसं कॅमेरा ॲडजस्ट करावा लागेल, तर कॅमेऱ्यामध्ये कॅच होत नाही आहे हे सगळं। त्याच्यानंतर आपण असे 3-3 टिपके देणार आहोत, त्याच्यानंतर 2 टिपके। तुम्ही हे मी खडूच्या साहाय्याने दिलेले आहेत, चुकू नयेत म्हणून तुम्ही ते रांगोळीच्या साहाय्याने सुद्धा देऊ शकता। चला तर आपण सगळीकडे 4 3 2 असे प्रत्येक लास्टच्या 2 टिपक्यांच्या मधोमध असे काढून घेणार आहोत। हां अशा पद्धतीने आपण काढत आहोत। चला तर आपले आता ते 3 2 असे टिपके झालेले आहेत। तर आपण तिथे आता रांगोळीच्या साहाय्याने आपण सर्वत्र अशा रेषा काढून घेणार आहोत। 4 टिपक्यांना जोडणारी, मग 3 टिपक्यांना, नंतर 2 टिपक्यांना, अशाच पद्धतीने आपण सर्वत्र तसंच काढणार आहोत। 8ही बाजूंना आपण तशाच पद्धतीने रेषा आखणार आहोत। 4 3 2। चला तर आपण सगळ्याच बाजूंना तशा रेषा 3-3 आखून घेणार आहोत, बरोबर टिपक्यांच्या साहाय्याने। अशा पद्धतीने आपण अक्षय पात्र ही रांगोळी काढत आहोत। खूप सुंदर दिसते ही रांगोळी पाहायला सुद्धा, अगदी सुरेख। आपण ती देवाराच्या समोर, दारासमोर, अंगणात कुठेही काढू शकू। तर आपल्या अशा पद्धतीने सर्वच बाजूंना अशा 3-3 रेघा काढून झालेल्या आहेत। तर नंतर आपण त्या रेघा, त्याबरोबर 3 ज्या रेघा आहेत
त्या 3 टिपक्यांना आपण जोडणार आहोत. मी थोडासा कॅमेरा ॲडजस्ट केला आहे. पाहतं मग आपल्याला त्या रेगा कशा जोडून घेता येतील त्या. सेंटरचा पॉईंट दिसतो आहे आपल्याला व्यवस्थित. तर ह्या अशा पॉईंट आपण जोडणार आहोत. लास्टचा टिपका आणि लास्टची रेघ त्याच्या डाव्या साईडला आपण जोडणार आहोत. पहा अशा पद्धतीने कर्व नेचरमध्ये. दुसरी रेघ त्या टिपक्याला, तिसरी रेघ त्या टिपक्याला. अशाच पद्धतीने आपण सर्वत्र आपण टिपके देऊन घेणार आहोत 8ही बाजूंना. बरोबर. चला तर आपण 3ही टिपके आता जोडून घेतलेले आहेत 3ही रेषांना. आता 3 नंबरच्या साईडची बाजू आपण तशाच 3 टिपक्यांना आपण जोडून घेणार आहोत. थोडेसे टिपके ॲडजस्ट केलेले आहेत. 1, 2 आणि हे 3. अशाच पद्धतीने आपण प्रत्येक रेषेला टिपक्यांनी जोडून घेणार आहोत. आतल्या साईडनी जोडणार आहोत आणि डाव्या साईडनी. म्हणजे रेष काढताना आपल्याला असं बाहेरील बाजूस गोल आला पाहिजे. या पद्धतीने आपण ते जोडणार आहोत. चला तर प्रत्येक बाजूला अशाच पद्धतीने आपली रांगोळी काढून कंप्लीट होत आलेली आहे. सर्वत्र आपल्याला 3-3 टिपके 3 रेषेला सर्वप्रथम डाव्या साईडला चिटकवून घ्यायचे आहेत. आता तिथला एक टिपका आपला थोडासा पुढे गेलेला आहे, आपण आतल्या साईडला घेतलेला आहे. पहा अशा पद्धतीने आपण 3ही टिपके जोडून घेत आहोत. तर लास्टची रेघ तशीच आपण जोडून घेत आहोत. त्याच्यानंतर आपण 3ही रेषा बाहेरच्या दिशेने गोलाकार येतील अशा उजव्या साईडला आपण चिटकवून घेणार आहोत. पहा तर आपण कसे काढणार आहोत आता रांगोळी ही, म्हणजे पूर्ण कंप्लीट होईल. पहा लास्टचा टिपका आणि लास्टची रेघ, 2 नंबरचा टिपका आणि 2 नंबरची रेघ. अशा पद्धतीने आपण सर्वत्र काढणार आहोत. थोडंसं वक्र असं आपण रेष घेणार आहोत काढताना, म्हणजे की ते पात्र असल्यासारखं वाटलं पाहिजे. यालाच आपण अक्षय पात्र असे म्हणतो. तर आपली ती 4ही बाजूंनी जे चौफेर अशी आपण 8ही बाजूंनी रांगोळी कंप्लीट करत आहोत. पहा या पद्धतीने. प्रत्येक साईडला त्रिकोण आला पाहिजे अशा पद्धतीने आपण ते पॉईंट्स जोडणार आहोत. 3 त्रिकोण, फर्स्ट आणि लास्ट रेषेमध्ये येतात. थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करून घेतला आहे मी, तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून. मी खूप स्लो आणि समजून घ्यावं याकरता हळू पद्धतीने काढत आहे. तर आपली अक्षयपात्र रांगोळी ही कंप्लीट झालेली आहे. तर आपण मधल्या साईडला पिवळ्या रांगोळीने एक टिपका देणार आहोत मोठा. त्याच्यामध्ये आपण लाल रांगोळी घालणार आहोत. तर माझी ही अक्षयपात्र रांगोळी तुम्हा सर्वांना कशी वाटली, लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. आवडली असल्यास तर आपण पाकळ्या काढून घेऊयात लास्टच्या त्रिकोणाच्या समोर. ही रांगोळी पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.
वन्स अगेन सर्वांना थँक्यू सो मच. थँक्यू.